आजच्या 30 ते 40% लोकांचं मरण पावण्याचे कारण म्हणजे अटॅक. आणि अटॅक काय येतो? अटॅक येण्याचे कारण की जेणेकरून तुमचं रक्त पिसरण व्यवस्थित होत नाही. त्या आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। नमस्कार मित्रांनो, मिस्टर MP साते या चॅनलवर तुमचे मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा सांगणार आहे, कारण तुम्हाला मी एका व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीची घटना ती झालेली आहे. तो व्यक्ती माझा सहकार्यच होता, त्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी बोलत असतो, वर्कआउट करा, वर्कआउट करा, वर्कआउट करा. कारण वर्कआउट करणं खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला कधी बोललो नाही की बॉडी बनवा, मसल्स दाखवा, नाही. मी तुम्हाला फक्त नेहमी बोलतो, फिटला, वजन कमी करा, मजबूतला, स्ट्रॉंगला, जेणेकरून तुमच्यातील लोकलाही दूर होईल, तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढेल, तुम्हाला अटॅक येणार नाही, या कोणत्याही लहान मोठे त्रास होणार नाही. कारण त्या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं की तो व्यक्ती, मला वाटते की 2019 मध्ये त्यांनी मुंबईला सर्वप्रथम मला त्यामध्ये त्यानं हाऊसकीपिंग मध्ये जॉईन केलं. त्यानंतर तो सक्सेसच्या पाठीमागे इतका लागला की तो स्वतःची तब्येतीची काळजी घ्यायला विसरून गेला. त्याने पैसा कमवलाय. त्याने सांगायचं झालं तर त्याने 8 ते 9 वर्षापासून सुरुवात केली, तर तो शेवटी म्हणजे 2024 ते 25 महिन्यामध्ये तो 70 ते 80,000 रुपये महिना कमवायचा. म्हणजे त्यानं एक चांगली अचिव्हमेंट केली होती. त्याने हाऊसकीपिंगच्या पोस्ट पासून ते एलिया मॅनेजर पर्यंत मसल मारली होती. पण त्याने त्या सक्सेसच्या पाठीमागे आपल्या तब्येतीची काळजी घेतली नाही, म्हणून तो एक दिवस लवकरच मरण पावला. मग मित्रांनो, ते इतकं सक्सेसचा काय फायदा? आपण सक्सेस कमवतो, खूप पैसा कमवतो, पण आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही. म्हणून मित्रांनो, विनंती करेल, ते सक्सेस काय कामाचं? ते सक्सेस आपली तब्येत व्यवस्थित होत नाही. म्हणून मित्रांनो, नेहमी सांगतो, वर्कआउट करा. कारण वर्कआउट केल्यानंतर तुमच्यातले कोणतेही प्रतिकार क्षमता वाढते, तुमच्यापाशी कोणताही रोग येत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट, आजच्या 30 ते 40% लोकांचं मरण पावण्याचे कारण म्हणजे अटॅक. आणि अटॅक काय येतो? अटॅक येण्याचे कारण की जेणेकरून तुमचं रक्त पिसरण व्यवस्थित होत नाही, त्या कारणामुळे तुम्हाला अटॅकचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या व्यक्ती दररोज सकाळी व्यायाम करतो, तो व्यक्ती चांगल्या वातावरणात राहतो, ऑक्सिजन वगैरे चांगलं घेतो, तो व्यक्ती त्या व्यक्तीला कधीही अटॅक येत नाही. म्हणून विनंती करेल की दररोज व्यायाम करा, फिटला, आणि आपलं वजन नेहमी नियंत्रित द्यावा. आणि विनंती करेल पुन्हा एकदा की मिस्टर MP साते या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण मी तुम्हाला खूप चांगली माहिती अजून देण्याचा प्रयत्न करेल. कारण मी शून्यातून सुरुवात केलेली आहे. मी स्वतः करतो, नंतर तुम्हाला सांगत असतो. म्हणून पुन्हा एकदा मिस्टर MP साते या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद.